मित्रांनो, तुम्हाला हवे असलेले जीवन तयार करा हे 2 भागांमध्ये आनंदी होण्यासाठी एक व्यावहारिक सूचना पुस्तिका आहे। प्रथम भावनिक स्वव्यवस्थापनासाठी अनेक विज्ञान समर्थित साधने ऑफर करते। त्यानंतर तुम्ही 4 मोठ्या स्तंभांमध्ये सुधारणा कशी सुरू करू शकता याबद्दल कृतीयोग्य सल्ला देतो। आनंदाचे कुटुंब, मैत्री, काम आणि विश्वास हे 4 महत्त्वाचे स्तंभ आहेत। तिचा पौराणिक कार्यक्रम 2011 मध्ये 25 वर्षांनी आणि 4500हून अधिक भागानंतर संपला। तेव्हा ओप्रा विन्फ्रे मोठ्या शून्यात पडली। मी पुढे काय करू? तिला आश्चर्य वाटले। थिएटर कदाचित मला नेहमी वाटायचे की ब्रॉडवेला जाऊन मला आनंद होईल। ओप्रा एका मुलाखतीत सांगते, तिला परिपूर्ण संधी देखील मिळाली। पुरस्कार विजेत्या टोनी कुशनरची ब्रॉडवे पटकथा। पण नंतर शंका निर्माण झाल्या, मला माहीत नाही की मी आठवड्यातून 8 शो दररोज रात्री हे नाटक कसे करणार आहे। तिला कळले। एकदा तिने तपशील चित्रित केल्यानंतर ओप्राला समजले की ती कधीही न्यूयॉर्कमध्ये राहू शकत नाही। ब्रॉडवेवर परफॉर्म करू द्या। तिला ही कल्पना आवडली होती, वास्तविकता नाही। ऑफर नाकारणे आता तिच्या नवीन पुस्तकातील अनेक धड्यांपैकी एक घेऊन आले आहे। तुम्हाला पाहिजे असलेले जीवन तयार करा। आनंदी होण्याची कला आणि विज्ञान। प्रत्येकाला आनंदी व्हायचे आहे, परंतु त्यांच्यासाठी आनंदाचा अर्थ काय आहे हे फार कमी लोक परिभाषित करतात। हार्वर्डचे संशोधक ऑर्थर सी ब्रुक्स यांच्या सहलेखक हे NYT बेस्ट सेलर अत्याधुनिक विज्ञान मानवी कथांसंग्रह एकत्रित करते, ज्यामुळे तुम्हाला तुमच्या भावना चांगल्या प्रकारे व्यवस्थापित करण्यात आणि ओप्रा म्हणतात त्याप्रमाणे आनंद शोधण्यात मदत होते। मित्रांनो, मला सुद्धा तुम्हाला याच्यामध्ये मदत करायची आहे। त्यासाठी मित्रांनो, आपण जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। नमस्कार मित्रांनो, माझे नाव आनंद आहे आणि मराठी आनंद यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचे स्वागत आहे। इथे 3 धडे दिलेले आहेत जे तुम्ही सुरुवात करण्यासाठी वापरू शकता। तुमची परिस्थिती आज रोजी काही पण असो, तुम्ही आयुष्याने तुमच्या मार्गात कितीही दगडफेक केली असली तरी आनंदी व्यक्ती होण्यासाठी कधीही उशीर झालेला नाही। हा पहिला धडा। दुसरा धडा, PANAS चाचणीद्वारे तुम्ही तुमचा आनंद आणि दुःख यांचे नैसर्गिक मिश्रण शोधू शकता। तिसरा, आनंदाचे 4 सर्वात मोठे स्तंभ ज्यावर तुम्ही काम केले पाहिजे ते म्हणजे कुटुंब, मैत्री, काम आणि विश्वास। अधिक आनंदी कसे राहायचे ते मित्रांनो आज आपण शिकून घेऊया। धडा पहिला, जरी आयुष्याने तुम्हाला कठोर हाताने हाताळले असले तरी तुमचे जीवन बदलण्यास कधीही उशीर झालेला नाही। अल्बिना क्वेडो ही ऑर्थर ब्रुक्सची सासू होती। वयाच्या 93व्या वर्षी ती 50 वर्षे राहिली। त्याच बार्सिलोना अपार्टमेंटमध्ये मरणासन्न अवस्थेत असताना तिने त्यांना पाहिले। माझ्या आयुष्यात आता इतका फरक आहे की मी तेव्हाच्या तुलनेत खूप आनंदी आहे। हे शब्द ऐकून ब्रुक्स आश्चर्यचकित झाला। अल्बिनाला 2 वर्षापासून चालता येत नव्हते। स्पॅनिश गृहयुद्धातही तिला खूप त्रास सहन करावा लागला होता। इतकेच काय, तिने 3 मुलांना जन्म दिल्यानंतर अल्बिनाच्या पत्नीने तिला सोडून दिले। तिला गरिबी इतकेच काय, तिने 3 मुलांना जन्म दिल्यानंतर अल्बिनाच्या पतीने तिला सोडून दिले। तिला गरिबी आणि एकल मातृत्वात पाठवले। काही वर्षापासून अल्बिनाला दयनीय आणि निराशा वाटली, पण नंतर वयाच्या 45व्या वर्षी तिने शिक्षिका होण्यासाठी कॉलेजमध्ये प्रवेश घेतला। हे कठीण होते, परंतु पदवी घेतल्यानंतर तिला अधिक सशक्त वाटले। ती आता तिच्या मुलांची काळजी घेऊ शकते। 14 वर्षाच्या विभक्त झाल्यानंतर तिच्या पतीनेही तिच्याशी पुन्हा संपर्क साधला। अल्बिनाला याची गरज नव्हती, परंतु तिने त्याला परत नेले आणि एकत्र त्यांनी एक नवीन मजबूत संबंध बांधले। परिणामी एकूण 54 वर्षे आनंदी वैवाहिक जीवनात। मोठा धडा, भूतकाळात तुमच्यासोबत काय घडले असेल हे महत्त्वाचे नाही। एक आनंदी व्यक्ती बनण्यासाठी कधीही उशीर झालेला नाही। एकदा तुम्ही ठरवले की तुम्हाला जग चांगले होण्याची वाट पाहण्याची गरज नाही। तुम्ही नेहमी काहीतरी करू शकता असे तुम्हाला आढळेल। धडा दुसरा, आनंद आणि दुःखाच्या दिशेने तुमची नैसर्गिक प्रवृत्ती शोधण्यासाठी PANAS चाचणी करा। पुस्तकातील एक मोठा संदेश हा आहे की तुमचा आनंद केवळ आनुवंशिकतेवर
आधारित नाही, तर आपल्या सर्वांची प्रारंभिक बिंदू भिन्न आहे. तुमचा शोध घेण्याचा एक जलदपट ज्ञानवर्धक मार्ग म्हणजे PANAS चाचणी. PANAS चा अर्थ आहे सकारात्मक आणि नकारात्मक प्रभाव शेड्यूल तपासणे. 1988 मध्ये प्रथम विकसित केलेले हे 5 मिनिटांचे स्वमूल्यांकन आपल्याला चांगल्या आणि वाईट भावना किती तीव्रतेने जाणवते हे प्रकट करते. तुम्ही ऑनलाईन परीक्षा सुद्धा देऊ शकता किंवा पेन आणि कागद घेऊ शकता. तटस्थ भावनिक स्थितीत असतानाही करा. उदाहरणार्थ दुपारच्या जेवणानंतर 1 ते 5 पर्यंतच्या स्केलवर अगदी किंचित ते अत्यंतपर्यंत तुम्हाला काही 20 भावना किती खोलवर जाणवतात ते रेट करा. रांगेत जा. चौकस, विरोधी, सक्रिय, शीघ्रकोपी, अलर्ट, लाजली, उत्तेजित, अपराधी, उत्साही, फार त्रास, ठरवले, नाराज, प्रेरणा दिली, घाबरले, अभिमान, घाबरतो, स्वारस्य आहे, चिडचिड, मजबूत, चिंताग्रस्त. तुमची स्कोअर हातात ठेवून प्रत्येक स्तंभासाठी गुण जोडा. डावीकडील एकूण तुमचा सकारात्मक प्रभाव PA आहे. तुमचा नकारात्मक प्रभाव NA बरोबर आहे. PA साठी जागतिक सरासरी 35 आहे. मित्रांनो, महत्त्वाचा मुद्दा आहे, पुन्हा ऐका. PA साठी जागतिक सरासरी 35 आहे. NA साठी ती 18 आहे. तुम्ही वर किंवा खाली आहात. तुम्ही श्रेणींमध्ये तुमचा निकाल लक्षात घ्या. त्यानुसार तुम्ही 4 पैकी 1 PANAS क्वाड्रंटमध्ये पडाल. तुम्ही दोन्ही स्केलवर सरासरीपेक्षा जास्त असल्यास तुम्ही एक वेडा वैज्ञानिक असाल ज्याने बऱ्याच वेळा चांगल्या किंवा वाईट गोष्टींबद्दल काम केले आहे. दोन्ही वर तुम्हाला न्यायाधीश बनवते. काकडीसारखे अलिप्त आणि थंड उच्च NA निम्न PA लोक कवी आहेत ज्यांना प्रत्येक कोपऱ्याच्या मागे धमक्या दिसतात, आणि कमी NA सह उच्च PA ते चिअर लीडर्स आहेत. ते नेहमी सकारात्मक गोष्टींवर लक्ष केंद्रित करतात. स्वाभाविकच प्रत्येकाला नंतर जे व्हायचे आहे, परंतु ते शक्य किंवा आवश्यक नाही. कवी सर्जनशील असतात. न्यायाधीश आपले आवेग तपासतात आणि वेडे वैज्ञानिक जीवन मनोरंजक ठेवतात. जीवनातील तुमची भूमिका अद्वितीय आहे आणि तुमची प्रोफाईल ही एक भेट आहे. लेखक लिहितात, परंतु तुमची प्रोफाईल काहीही असली तर तुमच्या जीवनात आनंद वाढवायला जागा आहे. कसे? आनंदाच्या 4 स्तंभावर लक्ष केंद्रित करून पुढे येत आहे. धडा 3. जर तुम्हाला आनंदी व्हायचे असेल तर तुमचा बहुतेक वेळ आणि श्रम 4 मोठ्या स्तंभांवर काम करा. कुटुंब, मैत्री, काम आणि विश्वास. जेव्हा आपल्याला आपल्या जीवनावर नियंत्रण वाटत नाही तेव्हा आपण 13व्या शतकातील तत्त्वज्ञानी थॉमस एक्विनास यांनी वर्णन केलेल्या 4 मूर्तीचा पाठलाग करण्यात खर्च करू शकतो. पैसा, शक्ती, आनंद आणि प्रतिष्ठा. पण आपण आपले जीवन बदलू शकतो हे माहीत असूनही आपण सुरुवात कुठून करू? आनंदाचे 4 मोठे खांब कसे असतील तर कुटुंब म्हणजे आपण ज्यांच्याशी संबंधित आहोत. मैत्री ही अशी माणसे आहेत ज्यांची आपण कदर करतो आणि विश्वास करतो. काम असे असले तरी आपण आपला दिवस इतरांसाठी आणि स्वतःसाठी उपयुक्त ठरण्याचा प्रयत्न करू शकतो, सशुल्क किंवा न चुकता. विश्वास हा धर्म असण्याची गरज नाही, परंतु त्यात स्वतःहून मोठ्या गोष्टींवर लक्ष केंद्रित. मित्रांनो, काळजीपूर्वक ऐका. केले पाहिजे. अल्बिना उदाहरणार्थ तिच्या कामावर नियंत्रण ठेवून सुरुवात केली. नोकरीमुळे तिला अर्थपूर्ण काम, नवीन मित्र, गरीब परिसरात शिकण्यापासून आणि आर्थिक स्थिरता मिळाली. त्यांच्याबरोबर तिचे कौटुंबिक जीवन विस्कळीत झाले. तुमच्या आयुष्यातील प्रत्येक स्तंभासाठी प्रयत्न करण्यासाठी काही टिप्स आहेत. कौटुंबिक संघर्षादरम्यान संवाद चालू राहिला याची खात्री करा. मैत्री व्यवहारातील संबंधांपेक्षा सामायिक आवडींवर लक्ष केंद्रित करा. कार्य, तुमच्याकडे आंतरिक पुरस्कार आणि सेवेची भावना नसल्यास बदलाचा विचार करा. विश्वास, तुम्ही धार्मिक नसले तरीही तुम्ही मध्यस्थी करू शकता किंवा वारंवार निसर्गात वेळ घालू शकता. तुम्ही जे काही करता ते लक्षात ठेवा. आनंदी होण्यासाठी कधीही उशीर झालेला नाही. तुमचे PANAS शोधा. 4 खांबांवर काम सुरू करा आणि तुम्हाला हवे ते जीवन तुम्ही तयार करू शकता. मित्रांनो, तुम्हाला हवे असलेले जीवन तयार करा. आनंदासाठी एक मनोरंजक दृष्टिकोन देते. प्रथम लेखक तुम्हाला तुमच्या भावना चांगल्या प्रकारे हाताळण्यासाठी काही साधने देतात. शेवटी दुःख पूर्णपणे काढून टाकणे शक्य नाही किंवा ध्येय नाही. त्यानंतर ती 4 खांबांद्वारे एक उपयुक्त फ्रेमवर्क प्रदान करतात. ओप्रा आणि ऑर्थर दोघेही एका उच्चार लिहिलेल्या विषयाकडे डाऊन टू पृथ्वी दृष्टिकोन आणतात, ज्यामुळे हे एक छान वाचन होते. मित्रांनो, हा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. मित्रांनो, आपल्याला व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.